ध्येय परमेश्वर गाठावा म्हणजे मोक्ष मिळवावा हे जगद्गुरूंनी अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले. शिवबा जर भक्ती मार्गातच गुंतून राहिला तर स्वराज्य उभारणार कोण? शिवबा जर टाळ घेऊन वाजवत राहिला तर तलवार चालवणार कोण? तसं क्षत्रियानं जर लढण्याचं त्याचं कर्म सोडलं तर राज्याचं काय होईल? एका बाजूला राजकारण आणि दुसऱ्या बाजूला धर्मकारण, पण या दोन्ही गोष्टी समाजकारणाच्या अंगानेच प्रवाहित होत असतात. मूर्ती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणत जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तिमार्ग स्वीकारला. तर लोकमानसाच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं आहे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमार्ग पत्करला. दिशा एकच आहे, ध्येय एकच आहे, फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. याच लोहगावच्या एका कीर्तन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला आले. तुकोबरायांची वाणी रसाळ आणि मधुर, अमृतवाणी बरसत राहावी तसंच तुकोबांचे शब्द बरसत राहायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती कीर्तनवाणी ऐकली. जगद्गुरूंच्या त्या दिवशीच्या कीर्तनाचा विषय होता मोक्ष. माणसाच्या जीवनामध्ये यायचं पण करायचं काय? मानव म्हणून जगायचं पण मिळवायचं काय? आयुष्याचा प्रवास करताना नेमकं साधायचं काय? या सगळ्यावर जगद्गुरू मार्गदर्शन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या तल्लीनतेने ते सगळं ऐकत होते. नदीचं ध्येय असतं सागरला जाऊन मिळणं, पण नदी जाता जाता गावागावांना पाणी देत जाते, लोकमानसांची तृष्णा भागवत जाते, झाडं पानं फुलं बहरवत जाते आणि मग अंतिम ध्येय सागरला जाऊन मिळते. म्हणजे सागरला जाऊन मिळणं हा मोक्ष झाला. मानवी जीवनाचाही तसाच प्रवास आहे. मग आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोकमानसांचं कल्याण करावं, आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोकमानसांना उंचीवर न्यावं, आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोकमानसांना मदत करावी, आम्ही आमच्या जगण्यामध्ये लोकमानसांशी प्रीत जोडावी आणि हे सगळं करत करत अंतिम ध्येय परमेश्वर गाठावा म्हणजे मोक्ष मिळवावा हे जगद्गुरूंनी अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं. शिवराने ते ऐकलं. मानवी जगण्याचा अंतिम ध्येय जर मोक्षच मिळवायचा आहे, मानवी जगण्याचा अंतिम ध्येय जर परमेश्वरच गाठायचा आहे, मानवी जगण्याचा अंतिम ध्येय जर त्या परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचा आहे, या जन्म मरणाच्या चक्रातूनच सुटका करून घ्यायची आहे, तर आज सगळा राज्याचा प्रपंच कशासाठी, ही लढाई कशासाठी, ही युद्ध कशासाठी, हे सारं कशासाठी? बस परमेश्वराचं नामस्मरण करावं, परमेश्वराचं चिंतन करावं, परमेश्वराच्या भक्तीमध्ये रंगून जावं, त्या परमेश्वराला प्रसन्न करावं आणि जीवन सार्थकी लावावं असं त्या कीर्तनातून शिवरायांनी जगद्गुरूंकडून ज्ञान घेतलं. आणि स्वराज्याची संकल्पना मांडणारे शिवाजी महाराज त्या दिवशी स्वराज्याच्या संकल्पनेपासून बाजूला झाले. आता अंतिम ध्येय फक्त मोक्ष मिळवायचा बस. शिवराय नामस्मरणात तल्लीन होत राहिले, शिवराय पांडुरंगाचं ध्यान करत राहिले. ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष करून आध्यात्मिक जीवनामध्ये शिवरायांनी प्रवेश केला. राजमार्ग सोडला, भक्ती मार्ग पत्करला. शिवरायांमध्ये झालेलं हे सगळं परिवर्तन मासाहेब जिजाऊनी बघितले. हे कशामुळे कसं झालं? शिवबा जर भजन कीर्तन करत राहिला तर रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणार कोण? शिवबा जर भक्ती मार्गातच गुंतून राहिला तर स्वराज्य उभारणार कोण? शिवबा जर टाळ घेऊन वाजवत राहिला तर तलवार चालवणार कोण? मासाहेबांनी शोध घेतला आणि मासाहेबांच्या लक्षात आलं हा सगळा परिणाम जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाचा आहे. हा सगळा परिणाम तुकोबरायांनी केलेल्या ज्ञान साधनेचा. शिवरायांनी कीर्तन ऐकलं, मोक्ष, आणि शिवराय मोक्षाच्या मागे लागले. बस मासाहेब तत्काळ उठल्या आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांची भेट घेतली. तुकोबरायांना सांगितलं आपण दिलेला संदेश योग्य, आपण सांगितलेला मार्गही योग्य, पण या रयतेवर जो अन्याय अत्याचार होतोय
या रयतेच्या छातणावर थया थया नाचलं जात आहे, दिवसा ढवळ्या पोळी बळी उचलल्या जात आहेत, भर दिवसा आबरू लुटली जातीये, अन्य अत्याचाराचं थैमान माजलंय. हे दूर कसं करायचं? नामस्मरण करून हे फक्त दूर होईल का विठ्ठलाचा धावा करून हे सगळं संपून जाईल? युगायुगातून एखादा युग प्रवर्तक येत असतो, मग तो प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने असू द्या, नाहीतर भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने असू द्या. आताही या काळाला एका युग प्रवर्तकाची गरज आहे, एका योद्ध्याची गरज आहे, एका पराक्रमी पुरुषाची गरज आहे. महाराज, ज्या कीर्तनातून आपण मोक्षाचा संदेश दिला, आता उद्याच्या कीर्तनातून आपण आमच्या शिवबा राजांना कर्मयोगाचा सिद्धांत शिकवा. उद्यापासून त्यांना लढण्याचा सिद्धांत सांगा. आणि त्या दिवशी शिवराय पुन्हा तुकोबांच्या कीर्तनाला आले आणि तुकोबरायांनी कीर्तनाचा विषय घेतला कर्मयोग. आपल्या रसाळवाणीनं तुकोबराय कर्मयोग समजावून सांगू लागले. कुरुक्षेत्रावर तर अर्जुन सुद्धा खचला होता, रणांगणातनं माघारी फिरला होता, लढायचंच नाही म्हणत होता. पण त्यावेळी तिथं कृष्णानं त्याला भगवद्गीता सांगितली आणि खचल्या अर्जुनाला लढाईला प्रवृत्त केलं. आता या ठिकाणी कृष्णाच्या भूमिकेत माझे जगद्गुरु तुकोबाराय होते आणि अर्जुनाच्या भूमिकेत होते शिवराय. या शिवरायांना लढाईला प्रवृत्त करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. आणि हा कृष्ण आता गीता सांगू लागला. तुकोबाराय कीर्तनात म्हणाले, सूर्यानं जर प्रकाश आणि उष्णता देणं सोडलं तर सृष्टीचं काय होईल? तो त्याचा धर्म आहे. सूर्य आहेस ना, मग प्रकाश दे. सूर्य आहेस ना, मग उष्णता दे. हे सूर्यानं आपलं कर्म धर्म जर सोडलं तर सृष्टीचं काय होईल? शिवबाराजे म्हणाले, सृष्टी संपून जाईल, जळून जाईल. मग शिवाजीराजे, सूर्यानं त्याचं कर्म सोडलं तर सृष्टी संपून जाईल, तसं क्षत्रियानं जर लढण्याचं त्याचं कर्म सोडलं तर राज्याचं काय होईल? राज्यही संपून जाईल. मग इथं काय बसलात? उठा राजे, समशेर घ्या आणि हे स्वराज्य उभा करा. पराक्रमाच्या पात्यावर आणि तलवारीच्या तात्यावर हे राज्य उभा राहिलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची, हे कर्म तुमचं, हे धर्म तुमचा. उठा. आम्ही भक्तीच्या मार्गे जनकल्याण साधू, तुम्ही शक्तीच्या मार्गे जनकल्याण साधा. राज्य का उभा करायचं? लोकांच्या कल्याणासाठी. आम्ही सुद्धा कीर्तन का सांगतो, आम्ही प्रबोधन का करतो? लोकांच्या हितासाठी. तुम्ही शक्ती मार्गे करा, आम्ही भक्ती मार्गे करतो. पण या दोन्ही प्रवासातला विचार मात्र एकच असेल. आणि खरं तर तुकोबांच्या विचारांवरच शिवबा राजांच्या पुढचा सारा प्रवेश झालाय, सारा प्रवास झालाय. ही वस्तू